1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जमिनीवर घर किंवा झोपडी बांधून राहणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा देणारी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली आहे। अशा घरांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन पुढील 3 महिन्यात तयार केला जाईल असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केलंय। 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जमिनीवर बांधलेली घरं आणि झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। अशा झोपड्यांचं सर्वेक्षण करून पुढील 3 महिन्यात पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन तयार केला जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली। मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मंजुरी दिल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं। अनेक भूमिहीन कुटुंब सरकारी जमीन, वनजमीन किंवा अन्य शासकीय प्राधिकरणाच्या जमिनीवर घरं बांधून राहत आहेत, तर ग्रामीण भागातील वनजमिनीवर काही कुटुंब वर्षानुवर्ष राहत आहेत। अशा कुटुंबांच्या झोपडी अथवा घरांना संरक्षण देण्यासाठी आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता। त्याला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली। सरकारी जमिनीवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात प्रत्यक्ष आणि बायोमेट्रिक पद्धतीनं सर्वेक्षण केलं जाईल। ज्या जमिनीवरील झोपड्या आणि घरं तांत्रिक कारणामुळे नियमित करता येणार नाहीत, अशा ठिकाणच्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन येत्या 3 महिन्यात तयार केला जाईल। म्हाडा, सिडको आणि SRAच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये अशा कुटुंबांचा समावेश करण्याचा आराखडा तयार केला जाईल असं नामदार बावनकुळे यांनी सांगितलं। महसूल मंत्र्यांच्या या घोषणेमुळे 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचं छत मिळणार आहे।